चाफ्याचं झाड आपल्याला सहज सगळीकडे दिसतं. पण या चाफ्याचे वास्तूनुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार आणि आयुर्वेदानुसार काय काय चमत्कारिक फायदे आहेत हे मात्र आपल्याला माहीत नसतं. चाफ्याचं झाड लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. हे झाड सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतं, आकर्षित करतं. त्यामुळे हे झाड जिथे आहे त्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा राहत नाही. आर्थिक भरभराट, घरात सुखसमृद्धी आणण्यासाठी हे चाफ्याचं झाड मदत करतं. चाफ्याचं झाड नक्की घराच्या कोणत्या दिशेला असायला हवं किंवा त्याचे काय काय उपयोग होतात, काय काय लाभ होतात, चाफ्याचं झाड जिथे आहे तिथे आजूबाजूला कोणत्या घटना घडतात हे आपण बघणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला चाफ्याच्या झाडाचे प्रकार सांगते. एक म्हणजे सोनचाफा, दुसरा म्हणजे कवठी चाफा, तिसरा म्हणजे पांढरा चाफा, सगळ्यात महत्त्वाचं हिरवा चाफासुद्धा असतो, नागचाफासुद्धा असतो आणि तांबडा किंवा गुलाबी चाफा ज्याला म्हटलं जातं, हाही एक चाफ्याचा प्रकार आहे. आता चाफा कुठलाही असला तरी तो सकारात्मक ऊर्जा देतो, मन शांत करतो, सुगंध पसरवतो, एकाग्रता साधायला मदत करतो, सगळ्यात महत्त्वाचं तणावमुक्त करतो. माणसाला तणावमुक्त होण्यासाठी चाफ्याची फुलं मदत करतात. म्हणून तर तुम्ही पाहिलं असेल, कुठला आश्रम असेल, मंदिरं असतील किंवा आध्यात्मिक केंद्र असेल तर तिथे चाफ्याची लागवड केलेली असते. त्या आश्रमाभोवती, त्या मंदिराभोवती चाफ्याची झाडं तुम्हाला बघायला मिळतात. आता जर तुम्हाला तुमच्या घराच्या आवारात चाफा लावायचाच असेल तर तो वायव्य दिशेला, अर्थात उत्तर आणि पश्चिम यांच्यामधला जो कोपरा आहे त्याला वायव्य कोपरा असं म्हणतात. त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही लावू शकता. वास्तुनियमांनुसार चाफ्याचं रोप किंवा झाड लावण्यासाठी वायव्य दिशा सर्वोत्तम मानली जाते. पण या व्यतिरिक्त तुम्ही आग्नेय दिशा म्हणजे दक्षिण पूर्व कोपरा इथे सुद्धा तुम्ही लावू शकता. जर तुमच्याकडे वायव्य दिशेला जागा नसेल तर दक्षिण पूर्व कोपऱ्यात सुद्धा तुम्ही चाफ्याचं झाड लावू शकता. हे झाड आग्नेय दिशेला लावणं सुद्धा शुभ मानलं जातं. ईशान्य आणि नैऋत्य या ज्या दोन दिशा आहेत या दिशा मात्र हे झाड लावण्यासाठी टाळावं. आता मगाशी चाफ्याच्या फुलांचे जे प्रकार मी तुम्हाला सांगितले वेगवेगळे, त्यामध्ये त्या प्रकारांनुसार त्याचे परिणामसुद्धा वेगवेगळे बरं का. म्हणजे सोनचाफ्याचे काय काय फायदे ते तर आपण पुढे बघूच. पण नागचाफा जो आहे ना तो ग्रहदोष दूर करण्यासाठी, खास करून राहुकेतूचा प्रभाव कमी करण्यासाठी म्हणून वापरला जातो. नागचाफा जो आहे तो घरात धन आकर्षित करणारा, समृद्धी आकर्षित करणाराही मानला जातो. ज्या भागामध्ये नागचाफा असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो असंही म्हटलं जातं. आता बोलूया सगळ्यात प्रसिद्ध असणाऱ्या सोनचाफ्याविषयी. दत्तगुरूंना प्रिय असणारं, स्वामी समर्थांना वाहिलं जाणारं सोनचाफ्याचं हे जे फूल आहे ते खरंच चमत्कारिक आहे. सोनचाफ्याच्या फुलाचा जो मंद सुगंध असतो ना तो तणाव, चिंता, मानसिक अस्वस्थता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. म्हणून तर सुगंधोपचार म्हणजेच काय, ॲरोमा थेरपी जिथे असते तिथे या फुलांचा वापर केला जातो. मन शांत करण्यासाठी आणि झोपेसाठी, झोप यावी, शांत झोप यावी म्हणून या फुलांच्या सुगंधाचा वापर केला जातो. सोनचाफ्याचा जो सुवास आहे तो निद्रानाश, नैराश्य या गोष्टी दूर करतो. डोकेदुखी असेल तुम्हाला सतत कसली ना कसली तरी, तर या फुलांचा सुगंध घेतल्याने डोकेदुखी कमी होते, मेंदू शांत होतो. त्यामुळे तुम्हाला जर डोकेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही सोनचाफ्याचं रोप तुमच्या अंगणामध्ये, गॅलरीमध्ये नक्की लावा. आता बघूया आणखीन कुठल्या आजारांमध्ये फायदा होतो बरं. त्वचेच्या समस्यांवर सोनचाफा उपयोगी पडतो. कसा? या फुलांपासून मिळणारं चंपा तेल अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी असतं. त्यामुळे पुरळ, डाग, खाज यासारख्या गोष्टींवर या फुलांचं तेल अतिशय उपयोगी ठरतं. सौम्य प्रकारचा एखादा संसर्ग त्वचेला झाला असेल तर तेव्हासुद्धा सोनचाफ्याच्या फुलांचं तेल वापरलं जातं. आणि फक्त त्वचा विकारांवरच नाही तर मघाशी म्हटलं तसं डोकेदुखी असेल तर या फुलांचा सुगंध घेतला तर तणाव कमी होऊन डोकं शांत होतं. पण या व्यतिरिक्त सुद्धा जर तुमच्याकडे सोनचाफ्याचं तेल असेल तर ते तुम्ही डोकेदुखीवर सुद्धा वापरू शकता. कपाळावर ते चोळल्यामुळे त्वरित आराम मिळतो आणि त्याचा सुगंध मन शांत करतो. सोनचाफ्याची फुलं, पानं पचन सुधारण्यासाठी आयुर्वेदात वापरली जातात. अपचन, गॅसेस, अन्न न पचणं यावर त्याचा उपयोग होतो. इतकंच नाही मंडळी, सोनचाफ्याचा जो अर्क आहे त्यामुळे सर्दी, खोकला, घशातील जळजळ यावर सुद्धा उपाय होतो. छातीत साचलेला कफ बाहेर टाकण्यासाठी हा सोनचाफ्याचा अर्क मदत करतो. या फुलांचा अर्क डोळ्यांना थंडावा देण्यासाठीही वापरला जातो. डोळ्यांची जळजळ, थकवा, लालसरपणा यावर सुद्धा आराम मिळतो. पण डोळ्यांसाठी वापरायचा असेल तर त्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे. खरं तर औषधी उपयोग याचा करायचा असेल
तर वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे, कारण तुमचा आजार नक्की काय आहे, तो किती आहे, त्याच्यासाठी किती प्रमाणात या फुलांचा अर्क वापरला गेला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची माहिती आयुर्वेदिक डॉक्टरच तुम्हाला देऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला तसा काही उपयोग करायचा असेल तर मात्र तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. सोनचाफ्याचं फूल, पान, साल किंवा तेल औषधी उपयोगासाठी वापरण्यापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. हो, पण मन शांत करण्यासाठी, डोकेदुखी शांत करण्यासाठी, त्याचबरोबर तणाव कमी करण्यासाठी या फुलांचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही डॉक्टरांचा सल्ला घ्यायची सुद्धा गरज नाही, कारण या फुलांचा सुगंध घेताच तुमचं मन शांत होणार आहे, तुम्हाला प्रसन्नता मिळणार आहे. आता बघूया या फुलाचे ज्योतिषशास्त्रीय उपाय जे तुम्हाला लाभ करून देऊ शकतात. शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला सोनचाफ्याची 5 फुलं अर्पण करा आणि पूजेनंतर ती फुलं तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. यामुळे धनवृद्धी होते असं ज्योतिषशास्त्रात सांगितलंय. त्याचबरोबर गुरुग्रह अशुभ असेल तुमच्या कुंडलीमध्ये तर गुरुवारी पिवळ्या कपड्यावर सोनचाफ्याची फुलं ठेवून ती भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करा. त्यामुळे शिक्षण, करिअर, विवाहात येणारे अडथळे कमी होतात. सोनचाफ्याच्या फुलाचा रंग असतो पिवळा आणि तो पिवळा रंग गुरुग्रहाशी संबंधित असल्यामुळेच गुरुग्रहाशी संबंधित जे उपाय करायला सांगितले जातात त्यामध्ये सोनचाफ्याचं फूल महत्त्वाचं ठरतं. एरवी सुद्धा तुम्ही सोनचाफ्याची फुलं भगवान श्रीहरी विष्णूंना गुरुवारच्या दिवशी किंवा दत्तगुरूंना गुरुवारच्या दिवशी अर्पण केली तर त्याचा लाभ होतो, आध्यात्मिक प्रगतीसाठी लाभ होतो. प्रत्येक शुक्रवारी सोनचाफा देवीला अर्पण करून पती पत्नींनी मिळून आरती केली तर दाम्पत्य जीवनात ऐक्य वाढतं, प्रेम टिकतं. वैवाहिक सुखासाठी हा उपाय करायला सांगितला जातो. ग्रहबाधा कमी करण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो. त्याचबरोबर सोनचाफ्याचं फूल मघाशी म्हटलं तसं गुरुग्रहाशी संबंधित असल्यामुळे तुमच्या पूजेमध्ये तुम्ही नित्य सोनचाफ्याची फुलं जर घेतली तर तुमचा मानसिक तणाव कमी होऊन आध्यात्मिक उन्नती होते. सोनचाफा देवाला अर्पण केल्याने अडथळे दूर होतात, कार्यसिद्धी होते असं ज्योतिषशास्त्र सांगतं. आता वळूया वास्तुशास्त्राकडे. वास्तुशास्त्रात या झाडाबद्दल काय सांगितलंय तर घराचा जो ईशान्य कोपरा आहे किंवा आग्नेय दिशा आहे त्या दिशेला सोनचाफ्याचं झाड लावल्यास सुखसमृद्धी घरात येते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. घरात सोनचाफ्याची फुलं ठेवली तर दृष्टीदोष किंवा नकारात्मकता दूर होते. वास्तुशास्त्रानुसार हे झाड घरात आनंद आणि ऐक्य तसंच शांतता घेऊन येतं. खास करून दाम्पत्य जीवन सुखी होतं. वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी गुरुग्रहाचं पाठबळ गरजेचं असतं आणि ते हे फूल मिळवून देतं. घरात खूप भांडणं, वादविवाद, कटकटी होत असतील तर सोनचाफ्याचं एक रोप घरात नक्की लावावं असं वास्तुशास्त्र सांगतं. मंडळी, एकंदरीतच सोनचाफा हे फूल फक्त सौंदर्य आणि सुवासाचं प्रतीक नाही तर धार्मिक पूजेसाठी मंगल मानलं गेलंच आहे, पण त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात ते ग्रहशांतीसाठी उपयुक्त आहे. वास्तुशास्त्रात घरात सकारात्मक ऊर्जा वाढवणार आहे. आयुर्वेदात औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. योग्य प्रकारे वापर केल्यास सोनचाफा जीवनातील अडथळे दूर करून आरोग्य, संपत्ती, शांती आणि समृद्धी सगळंच प्रदान करतो म्हणा ना. मग तुमच्याकडे सोनचाफ्याचं झाड आहे की नाही आणि या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.